आज अगदी सोपी ट्रॅडिशनल रेसिपी एक शेअर करते, कैरी पण्याची। कैरीचं पन्हं समर कूलर आहे, विटॅमिन सी भरपूर असं अँटीऑक्सिडंट आहे आणि याने डिहायड्रेशन कमी होतं आणि शिवाय जी बॉडी हीट असते किंवा बॉडी टेम्परेचर ते कमी होण्यास मदत होते आणि ही स्ट्रोकला तुम्ही फाईट करू शकताय। कैरीचं पन्हं उन्हाळ्यात घेण्यासाठी खूप छान पेय आहे, अगदी टेस्टी, थोडं आंबट आणि थोडं गोड अशी त्याची खूप छान चव असते। तर इथं मी 5 कैऱ्या अशा पद्धतीनं उकडून घेतलेल्या आहेत आणि छान मऊसूत उकडल्यानंतर त्या मी थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत। तुम्ही इथं बघू शकता किती छान पद्धतीनं आणि मऊसूत उकडलेल्या आहेत त्या। तर आता आपण या साईडला ठेवून घेऊया। थोड्या थंड झाल्या की आता सगळा पल्प आपण काढून घेऊया। तर आता या थंड झाल्यात, तर याची सगळी देठं काढून घ्यायची आधी आणि नंतर एका मिक्सर जारमध्ये याचा पल्प काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने देठं काढून घेऊन पल्प एका चमच्याच्या साहाय्याने तुम्ही काढून घेऊ शकता। इथं 5 कैऱ्या घेतले, तर 5 कैऱ्यांना साधारण 250 ग्रॅम गूळ बास होतोय आणि चवीसाठी जिरेपूड किंवा तुम्ही जिरेपूडऐवजी वेलची पूड सुद्धा वापरू शकताय। तर इथं आपला पल्प सगळा काढून झालेला आहे। तर आता याच्यामध्ये ज्या साली कैरीच्या शिल्लक राहिलेल्या आहेत त्यात थोडंसं पाणी घालून त्या सगळ्या स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे सालींना चिकटलेला जो गर असतो तो सुद्धा आपण काढून घेऊ शकतो आणि तो नंतर यात सगळा मिक्स करायचा। तर अशा पद्धतीनं त्या ज्या कैरीच्या साली आहेत मी सगळ्या धुवून घेतलेल्या आहेत। आता नंतर गूळ आणि पाणी यामध्ये घालायचं आहे। गूळ घातल्यानंतर साधारण 500 ml पाणी यात घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ साधारण 1 चमचाभर बास होतं याला आणि 1 चमचा जिरेपूड। आता सगळं हे मिक्सर जारला आपण बारीक करून घ्यायचं। सगळं एकजीव झाल्यानंतर त्याचं जे टेक्स्चर आहे ते खूप छान येतं। तर हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया एकदा। तर बघू शकता त्याचं टेक्स्चर किती छान आलंय। थोडेसे आईस क्यूब घालायचे आणि कैरी पण आपलं तयार आहे। अतिशय थंडगार आणि खूप चटकदार असं हे कैरी पन्हं रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, बाय बाय।